बाथरूमचं महत्त्व तर सगळ्यांनाच माहितीये, पण तेव्हा काय जेव्हा तुमच्या घरात बाथरूमच नसेल? हो, आजही भारतात अशी अनेक घरं आहेत जिथे बाथरूम किंवा शौचालय नाहीये. असंच काहीसं झालं नवी नवरी बनून घरी आलेल्या सुनैनाबरोबर, जी शेजारच्या गावातूनच लग्न करून आली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा आंघोळीसाठी ती बाथरूम शोधत होती. तिने सगळीकडे पाहिलं. आई, बाथरूम कुठे? कसलं बाथरूम सुनबाई? इथे तर लोटा घेऊन शेतात जायला लागतं. आणि आंघोळ कुठे करतात? सगळेजण तर घाटावरच आंघोळ करतात, पण मी आपली इथेच अंगणात असलेल्या नळाखाली साडी गुंडाळून आंघोळ करते. पण अशा वेळी कोणी आलं तर? आलं, साडी गुंडाळून तर आंघोळ करते आणि मग ओली साडी आतमध्ये येऊन बदलते. तू पण नळावर जाऊन साडी सकट आंघोळ करून घे, मग आत येऊन कपडे बदल. नाही आई, मी अशी उघड्यावर तर आंघोळ नाही करणार. तुम्ही अंगणात एक बाथरूम बनवा. नाही, आत्ताच लग्न झालंय, एवढा खर्च झालाय त्याला. आता आमच्याकडे एवढे पैसे नाहीये त्याच्यासाठी. तू पण माझ्यासारखीच आंघोळ करायचा प्रयत्न कर. तुला पण काही दिवसांनी याची सवय होईल. सुनैनाने आपला नवरा विक्रम बरोबर याबद्दल चर्चा केली, पण त्यानेही पैशाच्या अडचणीवरून तिला आता नकार दिला. मग तो स्वतःच घाटावर आंघोळीला गेला. सुनैनाने पाहिलं की तिची सासू हँडपंप खालीच साडी गुंडाळून आंघोळ करत होती. तिला हे सगळं खूपच विचित्र वाटत होतं. तिला काहीच सुचलं नाही. तिने तशीच पाण्याची बादली आणून आपल्या खोलीत स्पंजनेच आपलं अंग पुसून घेतलं. 2 दिवस तर तिने असं केलं, पण बिना आंघोळीचं तिला खूप विचित्र वाटत होतं. त्यामुळे तिने निर्णय घेतला की ती किचनमध्ये आंघोळ करेल. काय, तू किचनमध्ये आंघोळ करणार? हे काय बोलतीयस तू सुनबाई? किचनमध्ये कोण आंघोळ करतं? आता आंघोळीला जागा नाहीये म्हटल्यावर मी किचनमध्येच आंघोळ करणार ना. मी रोज सकाळी किचनमध्येच आंघोळ करीन. त्या दिवसानंतर सुनैना रोज किचनमध्येच आंघोळ करायला लागली. असेच काही दिवस गेले. एक दिवस, सुनबाई सुनैना, अगं सुनैना, लवकर आवर. आपल्याला वनसनकडे जायचंय आजच्या कार्यक्रमाला. आपण जर उशिरा गेलो ना तर त्या मला चांगलंच सुनावतील. विक्रम आणि विमला तर सकाळीच आवरून तयार झाले होते. आई, सुनैनानी आपले कपडे इस्त्री करून किचनमध्ये आंघोळ करायलाच गेली होती. आत्याचा केव्हापासून फोन येतोय. सगळी पाहुणे मंडळी आली आहेत तिकडे. एक काम कर, तू आत्ता पुढे हो, मी सुनबाईला घेऊन मागून येते. तिने सांगितलंय की तुम्हाला लवकर घेऊन ये म्हणून, कारण तिला तिकडे तुझी गरज आहे. आणि तिने मलाही लवकर यायला सांगितलंय, कारण तिला माझ्याही मदतीची गरज आहे. अच्छा, मग चल तू आणि मी आपण पुढे जाऊयात. सुनैना, अगं सुनैना, आम्ही आता वनसनकडे चाललोय, तिथे आमची गरज आहे. तोपर्यंत तू आंघोळ करून तयार हो. विक्रम येऊन तुला परत घेऊन जाईल. सुनैना किचनमधून आवाज देत म्हणते, हो आई, काही हरकत नाही, तुम्ही जा, तोपर्यंत मी तयार होईन, मग हे येतील मला घ्यायला. विमला आणि विक्रम आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी बाजूच्याच गावात जातात, पण तिकडे लग्नाच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या गोंधळात ते विसरूनच जातात की सुनैना अजून घरीच आहे. 2 तासानंतर, अरे दादा, सुनैना वहिनी कुठे आहे? अजून ती आली नाही? हो आई, सुनैना तर अजून आली नाही. अरे, मी तर या सगळ्या गोंधळात विसरूनच गेले की सुनैना अजून घरीच आहे. आणि ती येईल तरी कशी? तिला वनसनचं घर कुठे माहितीये. तू जा लवकर आणि तिला घेऊन ये इकडे. बरं थांब, मी पण तुझ्या बरोबर येते. काम करत असताना माझ्या साडीवर हे जरा डाग पडलेत. मी पण दुसरी साडी नेसते. बरं ठीक आहे, चल. विक्रम आपल्या आईला घेऊन पुन्हा घरी येतो, पण सुनैना त्यांना घरात कुठेच दिसत नाही. आई, सुनैना तर इथे कुठेच दिसत नाहीये. कुठे गेली असेल? अरे बघ तर, किचनचा दरवाजा अजूनही बंदच दिसतोय. ती आतच तर नाहीये. सुनैना, अगं सुनैना. विमलाने खूप वेळा तिला हाक मारली, पण सुनैनाने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. आई, सुनैना दरवाजा का नाही उघडते? काही विचित्र तर घडलं नसेल ना? अरे, असं काही बोलू नकोस बाळा. तू जा लवकर आणि किचनच्या खिडकीतून आत जायचा प्रयत्न कर. विक्रम बाहेरच्या बाजूनी कसा बसा खिडकीतून डोकावून आत पाहतो, तर सुनैना बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते. ते बघून तो खूप घाबरतो. तो कसा बसा किचनमध्ये घुसतो आणि तो सुनैनाला उचलून खोलीत आणतो आणि लगेच डॉक्टरांनाही घेऊन आला. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं, ज्यामुळे ती शुद्धीवर आली. आंघोळ करून मी बाहेर येतच होते, पण माझ्याकडून ती दाराची कडी उघडलीच गेली नाही. मी खूप वेळ प्रयत्न केला ती कडी उघडण्याचा. किचनच्या खिडकीतून पण बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मग गरमी आणि सफोकेशनमुळे माझा श्वास गुदमरायला लागला आणि मग मला कळालंच नाही की मी कधी बेशुद्ध होऊन खाली पडले. कडी उघडण्याच्या नादात माझ्या हातालाही लागलं. मला माफ कर सुनबाई, सगळी चूक माझीच आहे. माझ्यामुळेच इतके दिवस घरात बाथरूम बनलं नाही, पण आता अजून नाही. मी तुझ्या जीवाशी असा खेळ नाही करणार. विक्रम, तू उद्याच मजुरांना घेऊन ये आणि सुनबाईसाठी बाथरूम बनव आणि एक शौचालय पण बनव, म्हणजे माझ्या सुनेला या दोन्ही गोष्टीसाठी आता पुढे त्रास व्हायला नको. त्या दिवशी सुनैना खरंच खूप घाबरली होती,
कारण तिची हालत खूपच खराब झाली होती. विमला आणि विक्रमला आपली चूक कळते आणि मग काही दिवसातच ते घराच्या अंगणात बाथरूम आणि शौचालय बनवून तयार करतात, ज्यामुळे या तिघांचीही चांगली सोय झाली होती. आता ते तिघेही घरात बनवलेल्या बाथरूममध्येच आंघोळ करायचे आणि त्याबरोबर बनवलेल्या शौचालयाचाही उपयोग करायचे. रीती, नीती, प्रीती, कुठे आहात? चला खाऊन घ्या. आत्ता आलो आई. वंदनाने हाक मारल्यानंतर तिच्या तीनही मुली रीती, नीती आणि प्रीती आपल्या घराकडे जातात. रीती नेहमी मध्ये चालायची आणि तिच्या दोन्ही बाजूला तिचा खांदा पकडून नीती आणि प्रीती चालायच्या. नीती आणि प्रीती बघू शकत नव्हत्या. रीती बघू शकत होती, पण ती अपंग होती. रीती कुबड्यांच्या आधाराने चालायची आणि नीती आणि प्रीती रीतीच्या आधाराने. किती वेळा सांगितलंय जास्त लांब जाऊ नका म्हणून. रीती दीदी होती ना आमच्या बरोबर. अगं किती दिवस अशा तुम्ही एकत्र राहणार आहात? लग्नानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावं लागेल. मग काय कराल? मग आम्ही लग्नच नाही करणार. रीती दीदीचा खांदा पकडून आम्ही नेहमी असेच चालत राहू. वंदनाला कोणी मुलगा नव्हता. फक्त 3च मुली होत्या आणि त्याही अशा अपंग. वंदनाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. वंदनाचा नवरा एक छोटा शेतकरी होता. शेतीचं काम करूनच तो आपलं घर चालवायचा. रीती, कुठे आहेस? आई, मी पोळ्या करतीये. अगं सगळा दिवस तूच काम करत असतेस. तुझ्या दोन्ही बहिणींना पण शिकव. आई, मी आहे ना. आणि तसंही त्या दोघी कशा काम करतील? तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील मग यांनाही सासरी जावं लागेल ना. मग कसं काम करतील? आंधळी लोकही आपल्या हिशोबाने काम करतात ना. आपण काही श्रीमंत घरातले नाही आहोत की आपल्याकडे नोकरचाकर कामाला असतील. पण आई, अगं त्या कशा करतील? तू पण जरा विचार कर ना. तुला जर दिसलंच नाही तर कसं ओळखता येईल कुठली साखर आहे, कुठलं मीठ आहे? कसं कळेल की हे गाजर आहे आणि हा मुळा? आई, मी तर म्हणते तू माझं लग्नच करू नकोस. मी पैसे कमवीन आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेईन. रीतीचं बोलणं ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट नीती आणि प्रीतीनेही ऐकली आणि त्या दोघेही रडू लागतात. मग त्याच संध्याकाळी, आई, बाबा, मी विचार केलाय. आम्ही तिघी बहिणी एकतर लग्नच करणार नाही किंवा मग आम्ही अशा घरी लग्न करू जिथे 3 भाऊ असतील. बाकी आम्हाला काहीच नकोय. ना श्रीमंत घर, ना सुंदर मुलं. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा, कारण यांच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय यांचं जीवनच नाहीये. रीतीचं ते बोलणं श्याम आणि वंदनाला खूप लागलं. अगं ऐकतीयस का? एक आनंदाची बातमी आहे. काय झालं? लवकर सांगा. ते किशनपूर आहे ना, तिथे किशोरीलालजींचं कुटुंब राहतं. त्यांची 3 मुलं आहेत आणि तिघही बिनलग्नाचे आहेत. त्यांना आपल्या मुलांचं लग्न करायचंय. यापेक्षा चांगली संधी काय ती? जर या 3 पोरांशी आपल्या पोरींचं लग्न झालं तर त्या नेहमी एकत्र राहतील. पण ते आपल्याशी नातं जोडतील का? ते तर अगं तेच तर सांगायला आलोय तुला. आता हा देवाचा चमत्कारच समज. त्या 3 भावांना पण जरा कमी दिसतं, त्यामुळं कदाचित ते मान्य करतील. अच्छा, मग तर तुम्ही लवकर विचारून घ्या. दुसऱ्याच दिवशी श्याम किशोरीलालच्या घरी गेला आणि त्यांना आपल्या मुलींबद्दल सांगितलं. किशोरीलालनेही लग्नासाठी होकार दिला आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. तिघी बहिणीही खूप खुश होत्या. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि सप्तपदीच्या आधी. 1 मिनिट थांबा गुरुजी, एवढी घाई तरी काय आहे? हा तर श्यामजी, जरा हुंड्याबिंड्याचं तर सांगा मला. पण हुंड्याचं तर काही बोलणंच झालं नव्हतं किशोरीलालजी. आणि जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं तर मी करतोच आहे. अरे मग आम्ही थोडंच आमच्यासाठी मागतोय. तुम्ही 3 पोरी देताय. उद्या उठून पोरं फिरायला गेली कुठे तर काय रिक्षात आणि बसचे धक्के खात जातील का? तुम्ही असं करा, एक अशी कार द्या ज्याच्यात 7 लोक मावतील. बस, बाकी आम्हाला काही नको. पण असली कार तर खूप महाग असेल. मी गरीब, कुठून आणू एवढे पैसे? तुम्हीच सांगा. अरे पण मी आता कुठं मागतोय? आम्ही तुझ्या 3 पोरींना लग्न करून घेऊन जातो. ठीक आहे, मग 1 महिन्याने तू कार घेऊन ये. आणि नाही घेऊन आलास तर तू तुझ्या 3 पोरींना घेऊन जा. ही काय पद्धत झाली किशोरीलाल? तुझ्या पोरांचं लग्न करायला आलायस का सौदा करायला आलायस? सरपंचजी, तुम्ही गप्प बसा. एवढ्यात जर जीव असेल ना या आंधळ्या आणि लंगड्या पोरीवर तर तुम्हीच घेऊन जा ना त्यांना आपल्या घरी सून म्हणून. नेलं पण असतं, पण माझा एकच मुलगा आहे. पण 3 असले असते ना तर तुझ्या समोर यांना इथून लग्न करून घेऊन गेलो असतो.
आणि तुला चपलेने मारून या गावातून बाहेर काढलं असतं, चपलेने मारून. हो हो, मग आम्ही निघून जातो. शोधत बसा असं घर या लंगड्या आणि आंधळ्या पोरींसाठी. हं, मी पण बघतोच बिना हुंड्याचं कोण यांच्याशी लग्न करता ते. हं? विमल, इकडे ये. श्याम, मला सांग, तू तुझ्या कुठल्या पोरीचं लग्न माझ्या पोराशी लावून देऊ शकतो? सांग. सरपंच साहेब, तुमच्या या प्रस्तावाबद्दल खूप धन्यवाद. पण आम्ही तिघी वेगळं नाही राहू शकत. माझ्या बहिणी माझ्याच आधारावर आहेत. त्यामुळे आम्ही तिघी एकाच घरात जाऊ. नाहीतर लग्न तर होणार पोरी, आणि या लालची किशोरी लाल समोरच होणार. श्याम, माझा एकच पोरगा आहे आणि तुला जरा विचित्र वाटेल, पण आता काही पर्याय नाहीये. मी माझा शब्द दिलाय. मी तुझ्या तिन्ही पोरींचा हात माझ्या विमलसाठी मागतो. सांग, तुला मान्य आहे? सरपंचाचं बोलणं ऐकून तिथे प्रत्येकजण हैराण होतं. तेव्हाच नीती आणि प्रीती रीतीच्या खांद्यावर हात ठेवून सरपंचांना नमस्कार करतात. आणि मग त्याच मांडवात या तिघी बहिणींचं विमल बरोबर लग्न होतं. आणि मग तिघी बहिणींनी अग्नीला साक्ष मानून एकाच मुलाला आपला पती मानला. आणि तो मुलगा बनला 3 बहिणींचा एक पती. मग किशोरीलाल आपल्या 3 मुलांबरोबर रिकाम्या हाताने बेइज्जत होऊन तिथून निघून गेला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.